नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या YouTube चॅनलवर। याच्या आधीचे सर्व व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला अबॅकस लेवल 1 मध्ये जे पण वेगवेगळे फॉर्म्युले, ट्रिक्स अँड टिप्स जे पण असतील ते पूर्णपणे शिकवले होते। नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण पाहिला असाल आणि नक्की तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा केली असेल घरी। ज्यांना कोणाला अबॅकस शिकायचं असेल त्यांनी नक्कीच प्रॅक्टिस केली असेल असं मी गृहीत धरते। आजपासून आपला अबॅकस लेवल 2 स्टार्ट करणार आहे मी। याच्यामध्ये आतापर्यंत जे पण मी फॉर्म्युला शिकवले होते त्याच्यामध्ये फक्त सिंपल जे पण बिग फ्रेंड्स, स्मॉल फ्रेंड्स आणि पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कंपोनेंटचे जे पण फॉर्म्युला होते ते पूर्ण शिकवलेले, जेणेकरून बीट्स कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जातात, बीट्स अवेलेबल असतील तेव्हा नसतील तेव्हा कसे करायचे हे आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला पूर्ण शिकवलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये काही वेळेस असं होतं की बीट्स अवेलेबल नसतात तर स्वतःहून बीट्स आपल्याला क्रिएट करावे लागतात, आपल्याला तिथे बीट्स स्वतःहून बनवावे लागतात। तर ते अबॅकस रूलर कशा पद्धतीने केलं जातं, त्याला काय म्हणतात हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे शिकायला मिळणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। आणि त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा। ज्यांना पण अभ्यास शिकायची इच्छा असेल त्यांना शेअर करायला विसरू नका। ओके, चला तर मग आज आपण शिकणार आहोत अबॅकस लेवल 2 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला। आता हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला असतो काय, आता इथे बघा क्वेश्चन, जसं फर्स्ट लेवल मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं बेस 5 आणि 10 घ्यायचं। ओके, आता इथे आपल्याला बेस दोन्ही पण घेऊन मग कंबाईन फॉर्म्युला बनवायचे। ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट जो फॉर्म्युला आहे तो आहे +9 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला। आता याच्यामध्ये बिग फ्रेंड, स्मॉल फ्रेंड दोन्हींचं मिक्सिंग होईल। ओके, आता जर का मी 5 + 9 घेतले तर 5 + 9 हे किती होतात, 14 होतात। त्याचबरोबर जर का मला कोणी सांगितलं अबॅकस टूलवर +9 करा, त्यावेळेस जर का आपल्याकडे बीट्स अवेलेबलच नसतील, जिथे आपण ना स्मॉल फ्रेंडचा यूज करू शकतो ना बिग फ्रेंडचा यूज करू शकतो, कोणत्याच फॉर्म्युलाचा यूज करू नाही शकत, तर त्यावेळेस कॉम्बिनेशन फॉर्म्युला +9 चा फॉर्म्युला कॉम्बिनेशन फॉर्म्युला असतो 14 - 5। आता नक्की हे 14 कशा पद्धतीने येतात, कॉम्बिनेशन फॉर्म्युलामध्ये जर मला +9 करायला सांगितले तर सगळ्यात आधी मला इथे करायचे +10। ओके, +10 त्यातून 5 मायनस करायचे, +10 - 5 आणि नेक्स्ट +4 करायचे। आता बघा इथे हे +10 and -5 केले तर +10 - 5 किती होतील, 5 होतील, बरोबर। आणि याला बिगर नंबरला प्लसची साइन आहे त्यामुळे आपण तिथे प्लसची साइन घेणार, तर हे +5 असणार आणि राहिले आपले इथे +4 तर हे +4 करणार, तर अल्टिमेटली इथे येईल +9। तर आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे +9 चा, +9 = +10 - 5 +4। नक्की समजलं असेल। क्वेश्चनच्या थ्रू अबॅकस टूलर पूर्णपणे मी शिकवणार आहे, पण हे फॉर्म्युला पाठांतर नाही करायचं तर समजून घेणं गरजेचं आहे। हे कसं येतं ते नक्कीच कळलं असेल तुम्हाला। +9 चा फॉर्म्युला आहे +9 = +10 - 5 and +4, +10 - 5 +4, +10 - 5 +4। ओके, चला तर मग आता क्वेश्चनच्या थ्रू हे कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करतात हे तुम्ही पूर्णपणे शिकून घ्या। तत्पूर्वी व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर प्लीज चॅनल लाईक करायला विसरू नका। चला क्वेश्चन बघूया आपण। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 6। तर आता हे 6 जे आहे ते आपण डायरेक्टली 6 घेऊ शकतो। नेक्स्ट आहे -1 हे डायरेक्टली करता येईल, तर हे झाले -1। आता मला करायचे +9 बघा, आता +9 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला काय आहे, +10 - 1, पण इथे 1 नाहीच आहे, तर आपण त्यावेळेस कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागतो आपल्याला। तर +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 and +4। ओके, +10 - 5 +4 आलं ते कॉम्बिनेशन। नेक्स्ट इज +7। आता +7 साठी बिग फ्रेंडचाच फॉर्म्युला यूज करायचा। +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 आहे की नाही सोपं। महत्वाचं आहे हे कॉम्बिनेशन कशा पद्धतीने येतं हे समजून घेणं। जर तुम्ही हे समजून घेतलात तर इझिली तुम्ही अबॅकसचे 4th लेवल पर्यंतचे सर्व लेवल इझिली क्रॅक करू शकता। खूपच सोपं होतं जेव्हा तुम्ही हे समजून घेता। ओके, आणि हे सगळ्यात महत्वाचे फॉर्म्युले आहेत।
कॉम्बिनेशन फॉर्म्युला समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे, जेणेकरून अबॅकस लेवल 2 जे आहे ते पूर्णपणे इझिली क्लिअर करता येतं. ओके, तर हे आपला आन्सर येतं 21. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 - 2 + 9 + 2. तर फर्स्ट मी घेणार 7. 7 मधून मला मायनस करायचे 2. आता मी क्वेश्चनच अशी घेतलेले जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण फॉर्म्युला क्लिअर झाला पाहिजे. नेक्स्ट इज +9. आता +9 चा फॉर्म्युला काय आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला, कारण त्यांना बिग फ्रेंड यूज करता येतं, बिग फ्रेंडच यूज करता नाही येणार. तर इथे +9 = +10 - 5 + 4. +10 - 5 + 4 झाले. तर हे आले 40. नेक्स्ट पुन्हा 2 ऍड करायचे. आता 2 साठी इथे स्मॉल फ्रेंड यूज करावा लागेल. +2 चा फॉर्म्युला आहे +5 - 3. तर आपला आन्सर येतं 16. आहे की नाही सोपं हे. अशा पद्धतीने कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करून लेवल 2 खूपच सोप्या पद्धतीने आपण वेगवेगळे जे पण ट्रिकी क्वेश्चन असतात ते अबॅकस टूलवर इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. नेक्स्ट आहे 3 + 5 + 7 + 9. तर फर्स्ट हे 3 + 5 करायचे, तर डायरेक्टली मी +5 करणार. नेक्स्ट इज +7. +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3. हे बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला नाही समजत असेल तर आधीचे व्हिडिओज बघा, त्यात मी प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, वेगवेगळ्या फॉर्म्युल्याची वेगळी प्लेलिस्ट सुद्धा बनवली आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम सोयीस्कररित्या पूर्णपणे शिकता येईल. ओके, नेक्स्ट इज +9. आता +9 साठी आजचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 4. जेव्हा बिट्स अवेलेबल नसतील तेव्हाच हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तर आपला आन्सर येतं 24. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 - 2 - 1 + 9. तर फर्स्ट हे घेणार आपण 8 - 2. तर मी डायरेक्टली इथं -2 करू शकते. -1 ते सुद्धा आपल्याला डायरेक्टली करता येईल -1. नेक्स्ट इज +9. +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 4. तर आपला आन्सर येतं 14. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 + 9 + 2 - 3. तर फर्स्ट हे घेतले 5. नेक्स्ट इज +9. +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 4. +10 - 5 + 4. ओके, नेक्स्ट इज +2. +2 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करणार. +5 - 3. सॉरी, स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज होईल +5 - 3. नेक्स्ट इज -3. आता -3 साठी -5 and +2 करणार. ओके, तर आपला आन्सर काय येतं इथं, आपला आन्सर येईल 30. आहे की नाही सोपं. अशा पद्धतीने कॉम्बिनेशन फॉर्म्युलाचा यूज करून आपण कोणतेही ट्रिकी जे पण क्वेश्चन्स असतात ज्याचं अबॅकस टूल मध्ये कॅल्क्युलेशन करणं थोडंसं अवघड असतं, पण जर का तुम्ही हे फॉर्म्युला पूर्णपणे समजून घेऊन केलात तर तुम्हाला खूपच सोपं होईल. अबॅकसवर कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं होईल जर का तुम्ही हे कॉम्बिनेशन फॉर्म्युला समजून घेतला असेल तर. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ट्रिक सुद्धा समजली असेल, हे फॉर्म्युला सुद्धा समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण पाहायचा. जर तुम्हाला खरंच अबॅकस शिकायचं असेल, खरंच शिकण्याची इच्छा असेल अबॅकस घरी बसून तेही, तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर पूर्ण पाहिलात तर माझ्या मते मला तर असं वाटतं की मी सगळं एकदम सोप्या रीतीने तुम्हाला पूर्णपणे शिकवत आहे. तुम्हाला युट्यूबवर सुद्धा इतर कुठेही अशा प्रमाणे शिकवलेले कुठले व्हिडिओ नाही सापडणार अबॅकसशी रिलेटेड. आय होप सो. तर मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करत आहे तुम्हाला सगळं म्हणजे सोयीस्कररित्या सगळे समजावं म्हणून अबॅकसचे जे पण ट्रिक्स आहेत ते तुम्ही सुद्धा थोडंफार तरी करावंच लागेल काम तुम्हाला. ते काय तुम्हाला स्वतःहून प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच शब्द असतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो डू प्रॅक्टिस अँड बी परफेक्ट ॲट होम. तुम्ही घरी बसून सुद्धा अबॅकस शिकू शकता, मी शिकवते तशी. ओके, तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.